अरे पोट्टे हो, उद्या शाळेत आपल्या कार्यक्रम आहे म्हणून कंदीलची गरज आहे म्हणून पाटल्याच्या घरी जा आजच रात्री आणि कंदील घेऊन या जरा उक्क. हो सर हो सर हो सर हो सर. अरे शिल्प्या आज शाळेत कार्यक्रम आहे तर ते पोरं आपल्या इथं कंदील मागायला तर तू त्याला सांग का पाटील घरी नाही आणि कंदील कुठून आहे. कंदीलातून थेंब थेंब तेल सांगते आणि कंदील भगभग करते. मालक तुम्ही काळजी नका करू, सगळं मी सांभाळतो. शाबास शिल्प्या. काय रे पोट्ट्यांनो, आम्हाला शाळेत कंदील पाहिजे होता. हे पोट्टेवा पाटील घरी ना, पाटीलचा कंदील फुटू ना, पाटल्याचा कंदीला म्हणून थेंब तेल सांगते आणि पाटल्याचा कंदील भगभग करते. बरं ठीक आहे. हा तुम्हाला सांगतो आता कंदील नाही दिली ना पाटलांना तर आता उषा घेऊन या जावा. घरी ना पाटल्याचा उषा फाटू ना, पाटल्याच्या उषामधून थेंब तेल सांगते, पाटल्याच्या उषा भगभग करते. बरं आता आपल्याला पाटलाला बोलावून घेऊन या. प्रमुख पाहुणे म्हणून पाटलाला बोलवायचं आहे तर बोलावून घेऊन या जावा. अरे पोट्टे हो, पाटील घरी ना, पाटील फुटू ना, आमच्या पाटलातून थेंब तेल सांगते आणि आमचा पाटील भगभग करते. हो आलो होतो मालक. मग काय सांगितलं तू. अरे हेच मालक, कंदील फुटू ना हे सांगितलं. आणि हो तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बनवायला आलते. अरे हो का, मग तू का सांगितलं. हेच सांगितलं, आमचा पाटील घरीच ना, आमचा पाटील फुटू ना, आमच्या पाटलातून थेंब तेल सांगते ना, आमचा पाटील शिल्प्या